भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 4 हुतात्मा चौक येथे शेण्याच्या गौऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत आंदोलन करण्यात आले। भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या विरोधात सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले। शहरातील 4 हुतात्मा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात खरातच्या पोस्टरला शेणाच्या गोवऱ्या खाऊ घालत संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। विकृत मनोवृत्तीच्या खरातचा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। अरे अशोक खरातचं करायचं काय? राज्यभरात अशोक खरात प्रकरणाविरोधात विविध प्रकारचे आंदोलनं होत असताना सोलापुरात ही मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले। या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी केले। या भारत देशाचं प्रबोधन केलं। या महाराष्ट्राची 800,000 वर्षापूर्वीची आपली सनातन संस्कृती आणि या राज्यातले कित्येक नेते होऊन गेले। ते नेते या संतांचा अभ्यास करून संतांचा आशीर्वाद घेऊन राजकारणाची पुढची दिशा ठरवत होते। तर आज अशी शोकांतिका महाराष्ट्रावर आली आहे की कुठल्या तरी या भोंदूबाबाच्या या सारख्या मनोवृत्तीच्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्या लोकांची कुठली तर अघोरी विद्या घेऊन आज हे सत्ताधारी त्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्र हाकत आहेत। असली आज परिस्थिती महाराष्ट्रावर आली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही आज ठाम मागणी करत आहोत की जर खरातला फाशी नाही झाली, त्या खरातला तर आज शेण खाऊ घातलेला आहे, पण ह्याच्या पुढे जलदगती न्यायालयातून जर खरातला फाशी नाही झाली तर या सत्ताधाऱ्यांना सुद्धा शेण खाऊ घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या अशोक खरात नावाच्या नीच विकृत माणसानं महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांचं जे शोषण केलेलं आहे हा प्रकार नुकताच उघड झालेला आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या भोंदूबाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावलेले फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याच्या फोटोला आज या ठिकाणी शेण खाऊ घातलेला आहे। आम्ही सत्ताधाऱ्याकडे मागणी करतो, जरी सत्ताधाऱ्याचे या ठिकाणी काही राजकीय नेते त्याच्या दरबारात जात असले तरी निपक्षपातीपणानं या सरकारने याची सखोल चौकशी करावी। यावेळी मनसे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके, मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।